बीडच्या शिवराज बांगर यांनी वाल्मिक कराडकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची एक FIR अंजली दमानिया यांनी समोर आणला होता। यानंतर आता शिवराज बांगर यांनी अंजली दमानिया यांच्याशी फोनवरून आपली बाजू मांडली आहे। त्या दोघांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली आहे। त्यात त्यानं अगदी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा विचार केल्याचंही म्हटलंय। साम टीव्ही मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। डिमांड केल्यानंतर त्या परळीच्या कार्यालयामध्ये आमची बैठक बसून तो विषय सगळा 1 कोटीवरती सेट झाला की तो समोरचे माझे सहकारी म्हणले मला त्रास नकोय। त्या व्यक्तीकडून माझ्या मध्यस्थीने यांनी 25 लाख रुपये घेतले वाल्मिक कराडांनी। बापरे। आणि मग ते हे सगळे पैसे होते। मग ते काम झालं नाही तर आता लोक साहजिक मला पैसे परत मागणार। मी लोकांचे पैसे जमा करून दिले होते। मग मी वाल्मिक कराडांना पैसे परत मागायला लागलो। किमान 1000 कोटी रुपये असतील वाल्मिक कराडांनी घेतलेत आणि लोकांचे परत नाही दिले। आणि मग मागायला आलं की त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकव, त्यांना मारामाऱ्या कर, त्यांना धमक्या दे। ते माझ्या बाबतीमध्ये तेच मी थोडस जरा काय की मी काही त्यांना घाबरलो नाही, मी पैसे मागत गेलो। मग त्यांनी ते प्लॅन केला। 2020 ला मला बोलवलं आणि मला एक वेळेला 8 लाख आणि एक वेळेला 5 लाख माझ्याच पैशातले 13 लाख रुपये त्यांनी मला परत दिले, जे मला लोकांचे द्यायचे होते। तर 21 मध्ये वाल्मिक कराडने या सगळ्या लोकांनी मला MPDA ऍक्ट मध्ये जेलमध्ये टाकलं। संपूर्ण बीड जिल्ह्याला माहिती मी MPDA म्हणजे मी झोपडपट्टी दादा आहे का, कुठली क्रिमिनल कॉन्स्पिरसी नाहीये माझ्यावरती। मी कुठल्याही क्रिमिनल ऍक्टिव्हिटी मध्ये नसतो कधीच। मग मला जेलमध्ये घातलं। जेलमध्ये घातल्यानंतर मग परत म्हणजे फार चुकीच्या पद्धतीने या लोकांनी त्रास दिला मला। मी अक्षरशः 2023 ला सुसाईड करायला गेलो। बापरे। दरम्यान जो आरोपी आहे शिवराज बांगर यांच्यासोबत एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। पाहूयात। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडला देखील खंडणी मागण्यात आली होती आणि ती 15 लाखाची खंडणी होती। तशी फिर्याद परळी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आलेली होती। ज्यांनी खंडणी मागितली तेच माझ्यासोबत आहेत। नेमकी काय प्रकार घडलेला आहे, खरं की खोटं आहे, त्यांच्याकडे विचारून घेणार ते आहेत शिवराज बांगर। माझ्यावरती एक नाही, माझ्यावरती जवळपास मागच्या 5 वर्षामध्ये 10 ते 11 FIR करण्यात आलेल्या आहेत। 10 ते 11 FIR ची जी नोंद आहे ती माझ्या नावावरती झाली आहे। त्याच्यामधलाच हा एक खंडणीचा FIR आहे। आता हा जो FIR आहे हा FIR करत असताना पोलीस प्रशासन वाल्मिक कराड यांच्या संगनमताने झालेला हा FIR आहे। माझं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं मी पुराव्यानिशी मीडियासमोर मांडणार आहे। आज माझ्याकडे कागद नाही आहेत, मी कागद आणि सर्व पुरावे घेऊन मी मीडियासमोर येणार आहे। मी तुम्हाला तेच सांगतोय की हा FIR फॅब्रिकेटेड आहे, तो जाणीवपूर्वक माझ्यावरती दिलेला आहे। ज्या व्यक्तीला 2-2 पोलिसांचं संरक्षण आहे, जो व्यक्ती दिवसातनं किमान 10 वेळा SP सोबत बोलतो, SP ना डायरेक्शन देतो, त्या व्यक्तीकडून मी खंडणी घेतलं अशा प्रकारचा माझ्यावरती गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे। आणि तो जो गुन्हा आहे तो कशा संदर्भाने झालेला आहे, काय झालेला आहे, त्या गुन्ह्याची सत्यता काय आहे ही मी तुमच्यासमोर कागद घेऊन आणि सर्व पुरावे घेऊन येणार आहे। मी काही गुन्हेगार नाही, आपणही मला गेल्या 20 वर्षापासून ओळखता। माझ्यावर कुठलेही क्रिमिनल केसेस नाहीत, क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीमध्ये मी कधी नसतो। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड।